वाशिम जिल्ह्यात 2 दिवसापासून मुसळधार पाऊस बरसतो। या अति पावसामुळे अनेक शेतीचं नुकसान झालंय। त्यासोबतच नद्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला। शेती ज्या नद्या नाल्याच्या काठी येतात त्या शेती पूर्ण पाण्याखाली आल्या होत्या। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या शेतीचं नुकसान झालं। तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने या 2 दिवसात 14 जे महामंडळ येतं त्या मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याचा हे अहवालात नमूद केलं आहे। त्यामुळे शेतकऱ्याचा हजारो हेक्टरच्या जवळपास शेती ही पूर्णतः पाण्याखाली आली आणि शेती मधील जे पिके आहेत सोयाबीन असो हळद असो या इतर पिके असो हे पूर्ण पाण्याखाली गेली। त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालंय। जवळपास हजारो हेक्टर ही जमीन पूर्ण पाण्याखाली गेली आणि काही जमिनी खरडून गेल्या। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जो पेनगंगा नदी असो आडाण नदी असो या पूस नदी असो या पूस नदीच्या बाजूला जे कळंबा महाली गाव आहे पूर्ण पाण्याखाली आलं होतं। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेती आहे। शेतीची जवळपास 100 ते 200 हेक्टरच्या जवळपास शेती ही पाण्याखाली होती। त्यामुळे शेतकऱ्या अतोनात नुकसान झालं। आपल्यासोबत शेतकरी येतं त्या शेतकऱ्यातून जाणून घ्या नेमकं दादा या गावात कशी परिस्थिती, काल काय परिस्थिती होती? कालच्या संततधार पावसामुळे पूस नदीचा आलेला पूर डायरेक्टली आमच्या नदीमधून गावामध्ये शिरला आणि शेतामध्ये पूर्णपणे पाणी संपूर्ण होऊन गेलं आणि जे आमचे पीक होते जमीनदोस्त झाले। पूर्ण पाण्याखाली हे पीक गेल्यामुळे नेमकं चरपटावर आणि शेंगावर असताना 100% नुकसान आमचं झालेलं आहे। शासनाने आम्हाला पंचनामे नकोत, आम्हाला डायरेक्ट ठोस मदत हवी हीच आम्हाला शासनाकडून मागणी आहे। आणि ऐन पोळा हा सण आमच्या शेतकऱ्याच्या तोंडावर येत असताना पोळा हा सण आमचा आता हा पाण्याखाली जाणार आहे। याच्यातून आम्हाला पोळा साजरा करता येणार नाही। नक्कीच काल जो पूर होता तो पाण्याचं पावसाचं पाणी तुमच्या गावामध्ये घुसलं होतं। तुम्ही याचा म्हणजे नेमकाच परिणाम किती झाला, गावावर काय परिणाम झाला? काय गावावरती आमच्या जवळपास 70% पाण्यानं हा आमचा गाव व्यापला होता आणि जमीन तर 100% पूर्ण व्यापल्या गेलेली होती। आपल्यासोबत अजून काही ग्रामस्थ येतं आणि शेतकरी येतं। दादा हे नेमकी शेती तुमच्या पाण्याखाली येतात, नेमकं दादा याचं नुकसान भरपाई द्यावं म्हणून आपली काय मागणी आहे? आमचं म्हणणं एकच आहे सर की वाशिम जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज द्या। आमचे ड्रीप वगैरे पाईप अजून आमचे साहित्य भरपूर वाहून गेले। या पावसामुळे ढगफुटी झाल्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं। नक्कीच काल जो मुसळधार पाऊस होता आणि नद्यामुळे अनेक घरामध्ये पाणी नदीला या पूस नदीला पाऊस असल्यामुळे अनेक घरामध्ये पाणी घुसलं होतं। जवळपास जिल्ह्यातील अनेक नद्या हा ओव्हरफ्लो झाल्या होत्या आणि पूर्णतः हे नद्यामुळे पाणी जे शेती आहे पाण्याखाली आल्या होत्या। त्यामुळे अनेक शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे आता तो कुठेतरी शासनाने इथं पंचनामे करून या शेतकऱ्यांना कुठेतरी मदत करावी अशी मागणी होत आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।